मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक बोलावलेली आहे। फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा वर्षा या निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मराठा आरक्षण प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी सरकारच्या दरबारी आता हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतं। तर आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग जे आहेत ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, खरं म्हणजे आज दिवसभरामध्ये बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू होता, परंतु आता महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होऊ शकते आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनातून कसा मार्ग काढायचा या संदर्भात चर्चा देखील होऊ शकते। काय अधिक अपडेट? सचिन, बरोबर आहे। आपण कालपासून जर पाहिलं तर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका ज्या आहेत त्या होत आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा या सगळ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। परंतु सरकारमधले 3 प्रमुख जे नेते आहेत त्यांची बैठक जी आहे ती आता आज रात्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कारण सरकार म्हणून आता भूमिका जी आहे ती जाहीर करणं गरजेचं आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की जी आमची मागणी आहे, ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, परंतु सरकार पुढे किंवा समिती पुढे पेज जो आहे तो साहजिकच कोर्टाच्या मागील निर्णयाचा जो आहे तो पेज असणार आहे। त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने हे 3 प्रमुख नेते जे आहेत आज रात्री बैठक त्या 3 प्रमुख नेत्यांमध्ये होणार आहे आणि बैठकीनंतर काय नेमका तोडगा निघतो मराठा आरक्षणाबाबतचा हे बघावं लागणार आहे। परंतु ही बैठक सुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण या 3 प्रमुख नेत्यांनाच पुढील निर्णय जो आहे तो मराठा आरक्षणाबाबतचा घ्यायचा आहे आणि त्या 3 प्रमुख नेत्यांची नक्कीच विनायक, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।